तर बघू शकता इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला जो आवडतो तो घ्या। रेशन तांदूळ किंवा बिर्याणीचे साधे तांदूळ, कोलम कुठलेही घेतला तरी चालेल। छानच होतो फोडणीचा भात असा खिचडी। तर बघा आपल्या हितवर आलेला आहे किती छान बघा कलर असा। ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, मी विसरले सांगायला, मीठ ही टाकले आहे मी चवीप्रमाणे। तर बघू शकता मी ह्याच्यामध्ये शिमला मिर्च ग्रेव्ही आणि पालकची प्युरी टाकलेली आहे, दोन्ही एकत्र करून। लाल तिखट, हळद आणि ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे चॉप करून टोमॅटो। आणि हे पाहू शकता तुम्ही, हे अशा हल्ली भाज्या कमीच पोटात जातात, ते सगळे एकत्र करून। वांगे घेतलेले आहेत छानपैकी असा काप करून घेतलेला आहे, परस बी घेतलेली आहे, कोबी घेतलेली आहे। फक्त ह्याच्यामध्ये मला वाटाणा नाहीये। आणि इथं पाहू शकता तुम्ही, इथं मी हळद मीठ टाकून गरम पाणी करून त्यात थोडंसं फ्लावर मिक्स केलेलं आहे। तर बघू शकता हे असं झालेलं आहे, मस्त असं सगळ्या कलरफुल एकत्र भाज्या आलेल्या आहेत। तर सगळे सत्व एकत्रच नाही का जमा झालेले आहेत। चला आता आपण ह्याच्यात तांदूळ टाकूया। तर बघू शकता मी तांदूळ टाकलेला आहे, तर असा मस्त असं हिरवागार कलर येत आहे। आणखीन छान शिजल्यानंतर भात नाही का एकदम पूर्ण कलर येईल छान। तर भात असा झालेला आहे। ह्याच्यात वांगी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वांगी टाकलेली आहे, बीट घेतलेला आहे साईडला, फ्लावर, सगळ्या परसबी सगळ्या भाज्या एकत्र मिक्स करून अशी खिचडी तयार केलेली आहे। मस्त असं नाही का एकदम कोरडा नाही, रसरशीत त्यात पाणी ठेवलेलं आहे, पण ते मस्त असं भाजीसारखं फ्लेवर येतं त्याला। तर चला जेवायला या।